एक महत्त्वाची घडामोड आहे। संजय सावकारे यांना भंडाऱ्याच्या पालकमंत्री पदावरून हटवण्यात आलं। संजय सावकारे यांना पालकमंत्री पदावरून हटवून आता भोयर यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। संजय सावकारे बुलढाण्याच्या सहपालकमंत्री पदावर आता त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। भंडाऱ्यात पालकमंत्री का बदलला? संजय सावकारे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात पूर्णकाळ उपलब्ध नसायचे। भंडाऱ्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीनंतरही ते भंडाऱ्यात आले नव्हते। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता। भंडारा जिल्ह्याची जाण असणाऱ्या जवळच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री करा अशी नागरिकांची ओरड होती। पालकमंत्री सावकारे हे जिल्हा विकासाबाबत ठोस निर्णय घेण्यात सक्षम ठरले नाहीत। पालकमंत्री सावकारे हे जळगावमधून येत होते। भंडाऱ्याला वेळ देण्यात ते कमी पडले आणि यामुळेच शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जिल्ह्यात हळूहळू ताकद वाढायला लागली होती। आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने भोयर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली। अनेक योजना आपण गेल्या 6-8 महिन्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी केली आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा सर्वसामान्य नागरिकांना झाला। ह्याच पद्धतीनं भंडाऱ्यात देखील काम व्हावं याच्याकरता आपण त्या ठिकाणी भंडाऱ्याची कदाचित जबाबदारी दिलेली असावी। सन्माननीय जुने पालकमंत्री सावकारे साहेब यांचं देखील काम निश्चितपणे त्यांच्या विभागामध्ये चांगलं होतं, परंतु भौगोलिकदृष्ट्या त्यांना कदाचित ते लांब पडत असावं, म्हणून ही जबाबदारी भंडाऱ्याची माझ्याकडे देण्यात आली।